की माझ्याकडे वेळ नाहीये कामगारांची काळजी घ्यायला। आणि तुम्हाला सगळ्यांना शेवटचं सांगतोय मी, माझे नियम मान्य असतील तर इथे थांबायचं, नाही तर इथून चालता व्हायचं। पण ही तर हुकुमशाही झाली ना सर, आणि याच्या विरोधात आवाज उठवायचा आम्हाला कामगार म्हणून हक्क आहे आणि अधिकार सुद्धा। आणि आता आम्ही आमचे हक्क मिळवल्याशिवाय मागे हटणार नाही। पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा। काय फालतूपणा लावलायस ग तू? एकटी आंदोलन करणार आहेस? बघ जरा आजूबाजूला, एकही कामगार तुझ्या सोबत उभा नाहीये। नाही तर काय, एवढं पुढे पुढे करतेस ना तू? आला का एकतरी कामगार तुझ्या मदतीला धावून आला? तरीही सतत तोंडावर पडायची सवय जात नाही ना तुझी? वास करी नाटकं, मला माहितीये ना, मुळात सगळ्यांचं लक्ष वेधून घेऊन मी कशी वेगळी एवढंच दाखवायचंय तुला। नाही मॅडम, चुकतंय तुमचं। मी मालकांचं लक्ष वेधून घेते, पण मी कशी वेगळी हे दाखवण्यासाठी नाही, तर आमच्यावरती किती अन्याय होतोय ना ते दाखवण्यासाठी। आणि मॅडम, ही सगळी माझी माणसं आहेत। हे आता तुमच्या हुकुमशाहीला घाबरले असतील म्हणून पुढे नसतील येत, पण मला माहिती ते सगळे मनानं माझ्या पाठीशी आहेत। हो का? चल बघूयात कोण कोण आहे तुझ्यासोबत। खूप ॲटिट्यूड आहे ना तुला? चल एक लास्ट चान्स देतो तुला। इथला एक तरी जण तुझ्यासोबत उभा राहिला ना तर तुझी नोकरी वाचली समज। आणि असं जर नाही झालं तर मी स्वतः तुला इथून धक्के मारून बाहेर काढेन। पण कुठलं पण आंदोलन करताना युनियन लीडरची परमिशन घ्यायला लागती, इथं परमिशनच घेतलेली नाही। आणि जर इथे हिच्यासोबत कोणी उभं राहिलं तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेवा। हिची तर नोकरी वाचेल पण तुमची जाईल। बोला, आहे कोणात हिम्मत? बघितलं, कोणीच नाही आलं।
बाबा, हे फार चुकीचं करताय तुम्ही. अहो तुम्ही स्वतःच्याच मुलाच्या विरोधात जाताय. हे असं करून तुम्ही स्वतःच्या मुलाचा अपमान करताय, हे लक्षात का येत नाहीये तुमच्या? आई, यांना सांगा वेडेपणा बंद करायला. जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आई, याचा काही फायदा होणार नाहीये, सांग यांना. सर, हे आंदोलन फायद्यासाठी नाही, चुकीच्या कायद्यासाठी चाललंय. इथे फक्त माझा कायदा चालणार आणि तो आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही. सांगा तुमच्या एमडीना. आई, यांना सांग, कितीही दिवस कितीही वेळ इथे आंदोलन केलं ना तरी माझा निर्णय बदलणार नाही. सर, आम्ही तुमचा निर्णय मागे घ्यायला सांगत नाहीये, फक्त तुमच्या नियमांमध्ये बदल करायला सांगतोय. दॅट इज इम्पॉसिबल. आम्ही इथून हलणार नाही. आई, यांना सांग, कंपनीची अशी अडवणूक केलेली मी खपवून घेणार नाही. कंपनी कामगारांनी बनते. आणि त्यांचा विचार होणार नसेल तर ते काम करणार नाहीत. मग द्या सगळ्यांनी राजीनामे. मी नवीन कामगार भरती करेन. हा मोठेपणा आहे. आणि तुम्ही जो हट्ट करताय कंपनीच्या विरोधात, तो योग्य वाटतोय तुम्हाला? सर, तुम्हाला पण माहितीये कामगारांसाठी नोकरी किती गरजेची. आणि तसंही एका दिवसात तुम्ही दुसरे कामगार कुठून आणणार आहात? सर, तुम्ही 18 तास म्हणताय ना. अहो, मी 24 तास काम करायला तयार होत, पण 8 तासाच्या 3 शिफ्ट मध्ये. हो सर, याने कामगारांना पुरेशी विश्रांती पण मिळेल आणि तुमचं टार्गेट पण पूर्ण होईल. हे बघा, ह्या तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा आणि आम्ही आंदोलन मागे घेतो. ते शक्य नाहीये. मग आंदोलन पण मागे हटणार नाही. हे बघ सर, खरंच चांगला पर्याय हा. 24 तास काम करीन म्हणताय. आपलं काम चालू राहील आणि पुढचे सगळे प्रोजेक्ट्स व्यवस्थित पूर्ण होतील. मला वाटतं यातच आपला फायदा आहे. इंद्रा, केटी बरोबर बोलतात. पूर्ण करा, पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. हे बघा, आता प्रश्न फक्त कामगारांचा नाहीये, पण आता आबासाहेब त्यांच्यासोबत आणि आबासाहेबांच्या विरोधात जाणं हे कंपनीच्या फायद्याचं नाही. आबासाहेब महाडिक विरुद्ध इंद्रजित महाडिक